brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नागपुरातील संतोष पुंडेंचं हे प्रसिद्ध संतोष पकोडावाला हॉटेल पहा. संतोष पकोडावालाच्या मानेवाडा शाखेत कधी नव्हे ते चुलीवरच पकोडे बनवले जात आहेत. संतोष पुंडेंच्या संतोष पकोडावाला या नावाने नागपुरात 4 ते 5 शाखा आहेत. मानेवाडासह मनीषनगर, तिरंगा चौक, बर्डी मेन रोडसह प्रत्येक शाखेत तुम्हाला हेच चित्र पाहायला मिळेल. चुलीवर पकोडे बनवण्यासाठी कामगारांची वस्तादांची होत असलेली धावपळ पाहून मालक संतोष पुंडेंनाही पकोडे तळायला बसण्याची वेळ आली आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची अडचण झाली आहे. गॅस सिलेंडरची टंचाई पाहता संध्याकाळी वाढत्या गर्दीवेळीच मोठी अडचण होऊ शकते. म्हणून ऐनवेळी अडचण टाळण्यासाठी संतोष पुंडेंनी चुलीवरही पकोडा बनवायला सुरुवात केली आहे. कालपर्यंत माझ्याकडे सिलेंडर मिळत होते, पण आज सकाळी माझ्याकडे सिलेंडर आले नाही. त्याच्यामुळे मला माझ्याकडे 2 शिल्लक सिलेंडर राहिलेले होते आणि ते सायंकाळपर्यंत पुरत नाही. माझ्या दुकानाचा फ्लो हा दुपारनंतर खूप जास्त वाढत असतो. तोपर्यंत माझं हळूहळू काम चालत, म्हणून हा पर्याय व्यवस्था मी निवडलेली आहे आणि त्याच्यात माझं हळू काम चालत आहे. संध्याकाळच्या वेळेस कसं प्रॉब्लेम येते, त्यावेळेस मी दोन्ही चूल प्लस गॅस याचा वापर करून माझं काम काढून टाकेल. आज सिलेंडर मला मिळालेलं नाही आहेत. होऊ शकते दुपारपर्यंत एखादी कंपनी माझ्याकडे आणून देईल, कारण आज गाईडलाईन आलेल्या आहेत का त्यांनी सांगितलंय की तुम्ही सिलेंडरचा 1-2 तुम्ही सप्लाय करा. तर होऊ शकते दुपारपर्यंत माझ्याकडे 1-2 सिलेंडरची व्यवस्था होईल. संतोष पुंडेंच्या हॉटेलमधील पकोडे फेमस आहेत. फरसाण, समोसा, कचोरी, ढोकळा आणि जिलेबीलाही मोठी मागणी असते. संतोष पकोडावालाचे फेमस पकोडे खाण्याचा मोह अगदी नितीन गडकरींनाही आवरत नाही. खवय्ये यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेल मालक आजपर्यंत कुठेही कमी पडले नव्हते. पण आज गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे संतोष पुंडेंसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. नागपूर शहरातील अनेक लहान मोठ्या हॉटेलमध्येही हे चित्र पाहायला मिळेल. नागपूरहून योगेश पांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.